कमज़ोर हो चुकी थी, जिसके वजह से जीवित हानि होने का खतरा बढ़ रहा था। इसी को मद्देनज़र रखते हुए महानगर पालिका की ओर से आज पुलिस प्रशासन की निगरानी में इस इमारत को ज़मींदोज़ किया गया। आप देख रहे हैं औरंगाबाद अपडेट्स और मैं हूं आपके साथ नेहा खान। उस्मानपुरा यहाँ की बस्ती में महानगर पालिका ने सार्वजनिक सभागृह बना के देने की मांग को लेकर भीम शक्ति की ओर से महानगर पालिका में एक दिन का धरना आंदोलन किया गया। देखिए, उस्मानपुरा यहाँ के कुछ लोग मौजूद हैं। इनका कहना है कि वहाँ के जो स्वच्छता गृह है वो कम से कम 10 से 12 साल से बहुत बुरी हालत में पड़े हुए हैं। इसी सिलसिले में ये लोग महानगर पालिका यहाँ पर निदर्शन कर रहे हैं। चलिए, ये लोग हैं मेरे साथ, इनसे बात करते हैं। क्या कहना चाहेंगे सर? वार्ड क्रमांक 102 कबीर नगर उस्मानपुरा, यहाँ पर महानगर पालिका का सार्वजनिक शौचालय था, जो कि भारत सरकार ने महात्मा गांधी स्वच्छता अभियान अंतर्गत घर घर में अभी शौचालय निर्माण किया है। इसलिए सदरी वो शौचालय का कोई भी वापर नहीं कर रहा था। वहाँ पर गुंड जो लोग है, जो टुकार बच्चे, वहाँ बैठ के लेडीज की बच्चियों की छेड़खानी करना, ये सब बात हमारे नज़र में आने के बाद में हमने मानव प्रशासन को एक निवेदन दिए कि ये शौचालय आप यहाँ पर मत रखो, ये तोड़ डालो। महानगर पालिका ने गए 2-4 महीने पहले वो शौचालय पूरा जमींदोस्त किए। उसके बाद में हमारी ऐसी मांग है कि वहाँ जो रहने वाला जो गरीब तबके का लोग है, जो मोल मजूरी करता है, हाथ के ऊपर जिसका पेट है, उनके जो उनके घर में जो फंक्शन होते हैं, छोटे मोटे बर्थडे हो, शक्करपुड़ा हो या शादी हो, उनको वैसा सभागृह वहाँ पर नहीं, ये शौचालय की जगह पे वहाँ पर सामाजिक सभागृह बने, ताकि हर जात धर्म कौम के आदमी को उसका फायदा मिले। यही मांग लेके आज महानगर पालिका के ऊपर हम ये धरना आंदोलन दे रहे हैं। हम मनपा प्रशासन को, मनपा आयुक्त को चेतावनी देते कि अगर आप वो जगह पे अगर सार्वजनिक सभागृह जल्दी से जल्दी नहीं बनाए तो हम इसके उग्र स्वरूप का आंदोलन जगह पे भीम शक्ति के माध्यम से जारी करेंगे। आम्ही ऍक्च्युली संत कबीरनगर मध्ये जे 2024 पासून जे धरणे मनपा आयुक्ताला जे स्वच्छतागृह आहे ते वारंवार धरणे आंदोलन करून पण त्यांना सांगितलं आहे की बाबा तिथं जे नशेखोर लोक आहेत, जे माय बहिणीचे छेड करतात, ते बंद करून ते एक सर्वांसाठी एक चांगलं सुंदर असं स्वच्छतागृह निर्माण करून सभागृह जेणेकरून सर्वात वर्गासाठी लग्न असेल, वाढदिवस असेल, काही म्हणजे फंक्शन असेल, ती सुविधा पण पुरवल्या जाईल आणि स्वच्छ सभागृहाचं काम पण नीट होईल आणि त्या हिऱ्याला नावलौकिक पण ह्यासाठी आम्ही भीमशक्तीच्या वतीने नेते चंद्रकांत अंडोरे साहेब यांच्या वतीने आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। आता पण तुमचं ऐकलं गेलं नाही? आम्ही पण पुन्हा ऐकलं नाही, यावेळेस पण आमचं ऐकलं नाही निवेदन देऊन, पण तरी आम्ही पुढच्या वेळेस आम्ही मोठ्या संख्येने धरणे आंदोलन करणार आहोत। महानगर पालिका में डेथ सर्टिफिकेट और बर्थ सर्टिफिकेट देने में देरी होने की वजह से लोगों में गुस्सा फूट रहा है। उनका कहना है कि महानगर पालिका कुछ देर के काम के लिए काफी वक्त लगा रही है। महानगर पालिका के एक वार्ड में हम लोग खड़े हुए हैं। यहाँ पर एक सेक्शन वो है जो बर्थ सर्टिफिकेट का है। यहाँ पर जब हमने जीआर देखा तो यहाँ के जो लोग हैं काम करने वाले, इनका टाइमिंग 1:30 से 2 बजे का दिया हुआ है। आप लोग देख सकते हैं कि अभी 3 बजने के करीब में भी यहाँ के जो काम करने वाले कर्मचारी है, अधिकारी है, वो अभी तक वापस नहीं आए हुए हैं। आप लोग देख सकते हैं किस तरीके की यहाँ पर गर्दी हो रखी है। आरटीएसच्या रूल प्रमाणे तुमच्याकडून मागून घेतोय ना, फॉर्म सबमिट करून घेतोय ना आपण। कुठे घेता नाही ना फॉर्म, तोटीमध्ये काढला आणून द्या म्हणलेलं। मग बरोबर आहे ना, तोटीमध्ये आणून द्या फॉर्म घेताय, सर्टिफिकेट घ्यायला आणि आणून द्या, ते काय तुम्हाला फॉर्म भरायचा तो आपल्या। सर काय सांगणार, खूप चुका होत आहे तुमच्याकडून, काय सांगणार आहे? ते फॉर्म भरायला येत आहे तुमच्याकडे? चुका होत नाही मॅडम, याच्यामध्ये चुका जर डॉक्युमेंट इनकम्प्लीट असेल तर समोरच्याला आम्ही म्हणतोय की तुम्ही डॉक्युमेंट आणून द्या। समजून सांगतोय, सगळ्यांना समजून सांगतोय आणि समोर बोर्ड पण लिहिलेलं आहे की हे डॉक्युमेंट सादर करा। सगळे तसे समजू शकत नाही सर, सगळे वर्ग तसे नसतात। समजून सांगतो ना, मग समजून सांगायला पण वेळ लागतो ना, फॉर्म घ्यायला आणि संबंधित त्याला समजून सांगायला वेळ लागतो। सर यांचा आरोप त्यांचं सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत ते खिडकी सोडत नाही। यांचा आरोप आहे की हे खूप दूर दूर राहणार आहे, यांची हॅरासमेंट होतीये। सगळे पेपर घेतल्यानंतर जेव्हा घ्यायची वेळ येते तेव्हा तुमचे कर्मचारी म्हणतात याच्यात हे कमी आहे।
घेताना मग बरोबर आहे ना, घेतानाच सांगतोय आरटीएसच्या रूल प्रमाणे त्यांना घेतानाच सांगतोय की तुम्हाला हे डॉक्युमेंट द्यावं लागेल, आणून द्यावं लागेल, फॉर्म घेतोय आम्ही। सर एक मिनट, एक मिनट, ये फाइल आप लोगों ने सबमिट कर लिए थे इनकी, बराबर है? तो ये जब आप लोगों ने फाइल लिए है तो ये बिना देखे तो नहीं लिए, बिना देखे तो नहीं साहेब लिए। याचं डॉक्युमेंट कम्प्लीट नसलं तरी फॉर्म घ्यावं लागतंय आम्हाला आरटीएस। असं कसं हो, डॉक्युमेंट कंप्लीट त्यांना सांगावं लागतं की हे डॉक्युमेंट आणून द्या, लिहून द्यावं लागतं। सर तुम्ही सांगितलं असं ना बरं, इनवडला नाही, तुम्हाला तुम्हाला सांगितलं कसं, तुम्ही त्यांची सपोर्ट कसं घेता? मी आता तुम्हाला कसं orally माहिती सांगू नाही पडलं? शकणार, कारण त्यांना मला विचारावं लागेल की तुम्ही काय सांगितलं। तुम्ही विचारून घ्या. मला तुम्ही जेव्हा फॉर्म घेतला ना, मग तो फॉर्म कोणी द्यायला पाहिजे मला? नाही मी एकटीच होती त्या दिवशी, खूप गर्दी होती 4 तारखेला. मॅडम, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही असा बोलून तुमची गलती टाळू नाही शकत तुम्ही। काय त्याच्यात आता नाही नाही, तुम्हाला काही डॉक्युमेंट्स कमी झाला ना, तुम्ही एकच चेक करून बघतात, मग तुम्हाला कसं राहिलं का एक डॉक्युमेंट राहिलेलं याच्यात म्हणून हे तुम्हाला कळणार नाही त्या दिवशी। तो आम्हाला कोणी द्यायला पाहिजे आता खूप गर्दी आहे, गर्दी असून पण तुम्ही खूप टाइम घेतात आणि खूप लोक फिरतात, एक वेळामध्ये काहीच काम नाही होत। तुम्ही फॉर्म दिलाच नाही ना नंतर, तुम्ही फॉर्म नाही दिला, ते तर तुमची चुकी आहे। आता तुमची आमची चुकी, चुकी झाली नसेल दिली. हा, तर तुमची चुकीमुळे ते भरले जातो ना, नाही भरले जातात, काही प्रॉब्लेम नाही, भरले जातो ना. तुम्ही भरू शकतात, आम्ही ते पण एक्सेप्ट करतात, तुम्ही भरू शकता, पण तुमच्या चुकीमुळे हे लोक कसं परेशान होणार? नाही, याच्यात चुकी काहीच नाही, ते आले आम्ही भरून चुकी नाही बोलून म्हणत देऊ त्यांना, बोलून देऊ ना. हे एक नाही ना, असं खूप आहे document मध्ये गडबड तुमची. डॉक्युमेंट होते, ऐका तुम्ही हा, पहिल्यांदा आलो मी। काय सांगणार सर? हा, बोली. महानगरपालिकेला आलेले तुम्ही खूप आक्रमक होत आहे, काय सांगणार आहे? मॅडम, मी या ठिकाणी माझे भाची आहे, तिची आई वारलेली आहे, तिचे डेथ सर्टिफिकेटसाठी 4 तारखेला तो फॉर्म भरून दिलाय मी त्यांच्याकडे। तर फॉर्म त्यांनी घेऊन टाकला आणि त्यावेळेस काहीच सांगितलं नाही का आता तुमचा फॉर्म एकदम व्यवस्थित आहे, मला तारीख दिली 9/9ची, आणि आज त्या ठिकाणून फोन आले की तुमच्या फॉर्ममध्ये 2 नंबरचा फॉर्म नाहीये म्हणून। आणि त्या दिवशी सुद्धा नुसता फॉर्म घ्यायला मला यांनी 2 दिवस फिरवलं मॅडम। एक फॉर्मला एक डॉक्युमेंट लावण्यासाठी, स्टॅपलर मारण्यासाठी त्यांनी माझा फॉर्म फेकून दिला त्या दिवशी। सर, ज्या दिवशी तुमचा फॉर्म घेतला होता हा, त्या दिवशी ते लोकांनी फाईल चेक केली होती का? फॉर्म चेक केली ना त्यांनी, पूर्ण फाईल चेक केल्यानंतरच पावती देतात सर, हे तशी पावतीच देत नाही आम्हाला। आज काय कारण सांगतात ते? आज सांगतात की तुमच्या फॉर्मला 2 नंबरचा फॉर्म नाहीये। 2 नंबरचा फॉर्म हे त्यांचंच काम आहे चुकी द्यायचं, कोणाची आहे? त्यांची चुकी, त्यांनी आम्हाला फॉर्म दिला असता आणि भरला असता, आम्हाला काय माहिती। भीमराव पाटील। सांगा। माझं नाव मनीषा राहुल चव्हाण, मी उंबरखेडवरून आले, कन्नड तालुकाहून। ते 1 महिन्याच्या अगोदर आले होते, ते पण ते 1 महिन्यानंतर आले होते। या म्हणले मी 11 तारीखला सांगितले होते, मी आज 12 तारीखला आले होते, अजून म्हणतात ते 2 दिवसांनी या म्हणून जन्म प्रमाणपत्र घ्यायसाठी। कधी लागलं होतं तुम्ही? 1 महिना झाला सर, आता काय बोलले तुम्हाला? अजून 2 दिवसांनी या असे बोलू राहिले। का बरं, का 2 दिवस आणखी का? आता माहित नाही मॅडम तेवढं। तुमचं नाव काय? मनीषा राहुल चव्हाण। काय झालं भाऊ, तुम्ही जर महानगरपालिकेला बर्थ सर्टिफिकेटच्या झोन मध्ये काय सांगणार आहे? काय झालं? मी इथं आलो होतो, फॉर्म भरला मी, माझ्या भाचीचा जन्म दाखला काढायचा मला। मी 1 महिना झाला माझा फॉर्म भरून, आणि आता सांगताय की ते नाव करेक्शन करायला तिथं घाटीला जा। घाटीला गेलो तर ते म्हणताय की परत मानपा ऑफिसला जा। आता हे दोघं पण देत नाही, आता हे दोघं पण म्हणताय कोर्टाकडे जा। ते किती वर्ष झाली? 10 वर्ष झाले मला, पण महानगरपालिका में जो आवा है, आपकी फाइल एक्सेप्ट करे थे लोग? तो 1 महिना झाला ना, फाईल ऍक्सेप्ट केला त्यांनी, मला पावती दिली, पावती माझ्याकडे। आता सांगताय की आता आमच्याकडे होत नाही, ते तुम्ही कोर्टाकडे जा। मग 1 महिना पालिकाचे कर्मचाऱ्याला माहित नाही कुठले हो. डॉक्युमेंट द्यायचे कुठले नाही। हो, तेच म्हणायचंय मला की 1.5 महिना मला वेट करायला लावला, आणि आता सांगताय का कोर्टाकडे जा। मग 1.5 महिना मी आता एवढा माझा वेळ वाया गेला, त्याचं काय? तुमचं नाव? नितीन शिवाजी, कुठून आले तुम्ही? मी गंगापूर। किती चक्कर मारले तुम्ही? मी 5 चक्र मारले इथं आतापर्यंत, आणि फॉर्म भरायच्या वेळेस पण 4 चक्र मारलेले आहेत। गुलमंडी यहाँ पर 60 साल पुरानी इमारत कमजोर हो जाने की वजह से आज महानगर पालिका प्रशासन की निगरानी में ये इमारत को जमींदोज किया गया। आज गुलमंडी यहाँ के 1965 में बनी एक इमारत जो बहुत ही कमज़ोर हो चुकी थी, महानगर पालिका ने आज इसे ज़मींदोज कर दिया है। कई सारे सालों से खड़ी ये इमारत कमज़ोर हो चुकी थी, जिसके वजह से जीवित हानि होने का ख़तरा बढ़ रहा था। इसी को मद्देनज़र रखते हुए
महानगर पालिका की ओर से आज पुलिस प्रशासन की निगरानी में इस इमारत को ज़मींदोज़ किया गया। खबरें देखनी हो तो औरंगाबाद अपडेट्स। अब होगी हर खबर अपडेट, क्योंकि आप देख रहे हैं औरंगाबाद का नंबर 1 YouTube न्यूज चैनल औरंगाबाद अपडेट्स। औरंगाबाद का अपना YouTube न्यूज चैनल।